ऑरेंजी असं हे गोल्ड स्पॉट पिऊन जिभा केशरी करून एकमेकाला कधी वेडावून दाखवलेत का? त्या ब्रँडच्या नुसत्या आठवणीने अनेक नववधू आणि नववर यांना आपले जुने दिवस आठवायला लागतात की त्या काळातला तो रोमांस होता. तिने गोल्ड स्पॉटची जाहिरात केली आणि गोल्ड स्पॉट बच्चों का सरबत इथपासून ते तरुणांसाठीचं हॅपनिंग ड्रिंक असा प्रवास त्याच्यामुळे तयार झाला. आठवणींमध्ये आपल्याला रमायला खूप आवडतं. चला 1960 आणि 70च्या दशकात जाऊया. लग्न समारंभ आणि त्यात ठरलेला एक फोटो, नवरा नवरी एकच शीतपेय 2 स्ट्रॉ टाकून डोक्याला डोकी लावून पितायत. सगळ्यांचा आवडता ब्रँड गोल्ड स्पॉट. स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट मध्ये आजच्या रंगीबेरंगी ऑरेंजी आठवणी गोल्ड स्पॉटच्या. च्या दशकामध्ये पार्ले इथली ग्लुकोज कंपनी अर्थात पार्ले ग्लुकोज हा ब्रँड प्रचंड लोकप्रिय ठरलेला होता. रमेश चौहान यांच्या दूरदृष्टीने हा ब्रँड भारतभरात पोहोचलेला होता. बिस्किटाच्या लोकप्रियतेनंतर शीतपेयांच्या कोल्ड्रिंक्सच्या व्यवसायात उतरावं असं रमेश चौहान यांना वाटलं आणि त्यामुळेच थम्सअप, लिम्का आणि गोल्ड स्पॉट असे 3 ब्रँड अगदी थोड्या बहुत अंतराने बाजारामध्ये आले. मात्र हा ब्रँड बाजारात येण्याआधी खूप मोठ्या संघर्षाला सामोरा गेला होता. झालं होतं असं 1949 मध्ये ज्यावेळेला रमेश चौहान यांनी ठरवलं की असा ऑरेंज सरबतासारखा वाटणारा ब्रँड शीतपेय कोल्ड्रिंक बाजारात आणायचं. त्यावेळेला पार्ले या नावावरून त्यांनी पार्ले कोला किंवा त्यांच्या लोकप्रिय ग्लुकोज बिस्किटामुळे ग्लुको कोला ही 2 नावं निश्चित केली होती. तेव्हाचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार RK लक्ष्मण यांनी त्या जाहिरातीचं डिझायनिंग सुद्धा तयार केलं. पण जायंट किलर म्हणवली जाणारी आंतरराष्ट्रीय कंपनी कोको कोला भारतात आली. नावावरून पार्ले कंपनी बरोबर त्यांचा वाद झाला आणि त्यामुळे ग्लुको कोला किंवा पार्ले कोला हे दोन्ही ब्रँड रमेश चौहान यांना गुंडाळावे लागले. 1951 मधली ही घटना. 1952 मध्ये गोल्ड स्पॉट जेव्हा बाजारात आलं तेव्हा ही पार्ले कंपनीच्या अभिमानाची लढाई होती. गोल्ड स्पॉट बाजारात आलं आणि क्षणार्धात लोकप्रिय झालं. पार्ले कंपनीचं एक लोकप्रिय बिस्किट होतं पार्ले गोल्ड स्टार. त्यातला गोल्ड वापरून त्यांनी हा गोल्ड स्पॉट ब्रँड तयार केला. सुरुवातीपासूनच हा ब्रँड लोकप्रिय ठरला तो याकरता त्या काळात बाजारात जी ऑरेंजी सरबत होती मग त्यासाठी ते पाकिट आणा, मग ते पाण्यात विरघळवा, मग त्यात साखर टाका, मग कधी साखर जास्त होणार, मग कधी साखर कमी होणार, हा सगळा व्यापच गोल्ड स्पॉटने गायब करून टाकला. त्यामुळे लग्न समारंभ, मुंज, बारस, सत्यनारायण पूजा, ऑफिसमधले कार्यक्रम काहीही निमित्त असो गोल्ड स्पॉट हे असलंच पाहिजे. त्याहीपेक्षा गोल्ड स्पॉटने खूप सुंदर पॉलिसी वापरली. गोल्ड स्पॉट विकत घ्यायला लोक येणार त्यापेक्षा गोल्ड स्पॉटच लोकांपर्यंत जाईल. त्यामुळे अनेक विक्रेते त्या काळात शनिवार रविवारी विशेष करून समुद्र किनाऱ्यावर गोल्ड स्पॉट विकत फिरायचे. गोल्ड स्पॉट लोकांपर्यंत गेलं आणि ते लोकप्रिय झालं. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट त्या काळामध्ये ऑरेंजी फ्लेवरचं कुठलंही कोल्ड्रिंक हे छोट्या मुलांशी जोडलं गेलं होतं. ऑरेंजी सरबत छोटी मुलं पिणार, पण गोल्ड स्पॉटने हे गणितच बदलवून टाकलं आणि त्यासाठी निमित्त ठरल्या गोल्ड स्पॉटच्या काही जाहिराती. गोल्ड स्पॉटची ती जाहिरात तुम्हाला आठवतेय का? एक दाक्षिणात्य उदयोन्मुख मॉडेल. ती गोल्ड स्पॉटची थंडगार बॉटल आपल्या गालांवरनं अशा पद्धतीने फिरवायची आणि त्यातनं एक सेन्शियस अशा काहीतरी भावना निर्माण व्हायची. लिव्ह विथ सिप्पा गोल्ड स्पॉट ही ती जाहिरात. कोण होती ही दाक्षिणात्य उदयोन्मुख मॉडेल? बरोबर ओळखलं, अभिनेत्री रेखा. तिने गोल्ड स्पॉटची जाहिरात केली आणि गोल्ड स्पॉट बच्चों का सरबत इथपासून ते तरुणांसाठीचं हॅपनिंग ड्रिंक असा प्रवास त्याच्यामुळे तयार झाला. गोल्ड स्पॉट ब्रँडला तशी तर जाहिरातीची गरजच नव्हती. पण तुम्हाला ती जाहिरात आठवतेय? जावेद जाफरीची द झिंग थिंग. तरुणाईमध्ये गोल्ड स्पॉट प्रचंड लोकप्रिय होतं आणि एकूणच गोल्ड स्पॉटचा तो सुवर्ण काळ होता. कारण 1977 मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी स्वदेशीचा जागर सुरू केला
आणि त्यामुळे कोको कोला कंपनीला भारतातला आपला गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळे बराच काळ गोल्ड स्पॉट लोकांमध्ये रुळलं, लोकप्रिय झालं. पण 1993 साली उदारीकरणाला सुरुवात झाली. जगभरातले ब्रँड भारतामध्ये आले आणि जायंट किलर म्हणवल्या जाणाऱ्या कोको कोला कंपनीचं सुद्धा भारतात आगमन झालं. कोको कोला कंपनीची एक पॉलिसी होती, त्या देशात जायचं, तिथली स्थानिक उत्पादनं विकत घ्यायची आणि हळूहळू त्याचं उत्पादन कमी करून ती मारून टाकायची. कोको कोला कंपनीकडे थम्सअप साठी कोको कोला, गोल्ड स्पॉट साठी फॅन्टा आणि लिम्का साठी स्प्राइट असे पर्याय हातामध्ये होते. त्या दृष्टीने त्यांनी पावलंही टाकायला सुरुवात केली. थम्सअप आजही अबाधित राहिलं, लिम्का काळाच्या ओघात गायब झालं आणि त्या जागी स्प्राइट रुजलं. पण ज्या फॅन्टासाठी कोको कोला कंपनीने गोल्ड स्पॉटचा बळी घेतला, ना ते फॅन्टा लोकांमध्ये रुजलं, ना आपलं अस्सल भारतीय चवीचं गोल्ड स्पॉट पुढे जाऊ शकलं. या ठिकाणी ना एक ओळ आठवते मला, पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातलं गाणं. देवा घरचे ज्ञात कुणाला, विचित्र नेमानेम, कुणी रखडती धुळीस आणिक, कुणास लाभे हेम. फॅन्टाला ते सोनं मिळालं, गोल्ड स्पॉट मात्र गुणवत्ता असून सुद्धा धुळीस मिळालं. हरकत नाही, आज हा ब्रँड जरी अस्तित्वात नसला तरी सुद्धा या ब्रँडच्या आठवणी लोकांच्या मनात अजूनही ठळक आहेत. हा ब्रँड काळाच्या पुढचा होता. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी त्यांनी ज्या जाहिराती केल्या त्या सुद्धा त्या काळाच्या तुलनेत खूप बोल्ड होत्या. लग्न समारंभापासून, बच्चे कंपनीपासून ते वयस्कांपर्यंत सगळीकडे हा ब्रँड पोहोचला होता. आणि त्यामुळेच या ब्रँडच्या ऑरेंजी आठवणी तुमच्या मनात सुद्धा कायम असतील. ऑरेंजी असं हे गोल्ड स्पॉट पिऊन, जिभा केशरी करून एकमेकांना कधी वेडावून दाखवलेत का? त्या मॅडनेस मधली गंमत आज तो ब्रँड नसला तरी सुद्धा आपल्या मनामध्ये ताजी आहे. त्या ब्रँडच्या नुसत्या आठवणीने अनेक नववधू आणि नववर यांना आपले जुने दिवस आठवायला लागतात की त्या काळातला तो रोमांस होता, गोल्ड स्पॉट एका स्ट्रॉने पिणं वगैरे. तर या सगळ्या आठवणी गोल्ड स्पॉटशी जोडलेल्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुमच्या लग्नातला, तुमच्या आईबाबांच्या लग्नातला तो खास फोटो आहे का, जिथे दोघं जण गोल्ड स्पॉटच्या बाटलीतनं, एका स्ट्रॉमधनं ते कोल्ड्रिंक पितायत? तर तो कमेंट बॉक्समध्ये नक्की पोस्ट करा. कसा वाटला आजचा हा ऑरेंजी एपिसोड आम्हाला नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आजचा हा एपिसोड लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, ऑरेंज फ्लेवरचं ड्रिंक ज्यांना ज्यांना आवडतं त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा. स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्टमध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा असाच एक तरोताजा करणारा, प्रसन्नतेचा अनुभव देणारा नवा ब्रँड घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत रश्मी वारंगचा राम राम.